आरक्षणासंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून आता भाजप आक्रमक झालेली आहे। या वक्तव्याविरोधात राहुल गांधींविरोधात भाजपनं राज्यभर आंदोलन सुरू केलेलं आहे। काँग्रेस हटाव आरक्षण बचाव असा नारा देत भाजपनं आंदोलन केलेलं आहे। अकोल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आंदोलनात सहभागी झाले। पार्टी मैदानात उतरलेली पाहायला मिळते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे रमाबाई नगरमधला आणि या ठिकाणी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे त्याचबरोबर आशिष शेलार यांच्या आंदोलन होत असल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होत आहेत आणि राहुल गांधी यांनी माफी सुद्धा मागायला पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ते हे कार्यकर्ते करत असल्याचं पाहायला मिळत आहे। आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केलं होतं आणि त्याच वक्तव्याच्या विरोधात हे मोठ्या प्रमाणात आंदोलन पूर्ण मुंबईभर होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। फक्त मुंबईतच महाराष्ट्रभर अशा प्रकारचे हे आंदोलन भाजपच्या वतीने करण्यात येत आहेत। तर कार्यकर्त्यांनी राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात भारतात परत येतील त्यावेळी सुद्धा त्यांच्या विरुद्ध प्रदर्शन करण्यात येईल अशी मनोज कुलकर्णी झी24 तास मुंबई। ही दृश्य मुंबईतली घाटकोपरमधली। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी राहुल गांधींविरोधातील आंदोलनात सहभागी झालेत। जोरदार घोषणाबाजी इथे राहुल गांधींविरोधात केली जाते। राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलेलं आहे त्यावरूनच काँग्रेस हटाव आरक्षण बचाव असं म्हणत भाजपनं आज राज्यभरात आंदोलन केलेलं आहे। तर मुंबईतली दृश्य जिथे आशिष शेलार पंकजा मुंडे सहभागी झालेले आहेत। दुसरीकडे नाशिक मधली दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करतायत। नाशिक मधली दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे संभाजीनगरमध्येही राहुल गांधींविरोधात आंदोलन भाजपनं केलेलं आहे। राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन मधल्या कार्यक्रमात जे वक्तव्य केलेलं होतं आरक्षणासंदर्भातलं त्यांचं वक्तव्य होतं। निष्पक्ष जेव्हा भारत होईल त्यावेळेला आरक्षण संपवण्यासंदर्भातलं त्यांचं वक्तव्य होतं आणि यावरूनच आता भाजप आक्रमक झालेली आहे। प्रत्येक वेळी विदेशात जाऊन भारताची बदनामी करायची आरक्षण विरोधी असा काँग्रेसचा चेहरा आज समोर आलेला आहे। त्याबद्दल निषेध आंदोलन या ठिकाणी होत आहे। विधानसभेच्या वेळी त्यांना असं वाटत असेल की आपण एससी एसटी आणि ओबीसी यांचे आरक्षण मिटू, बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला दिलेलं आहे हे काढण्याचा अधिकार काँग्रेसच्या सरकारला, राहुल गांधीला नाही।